तर इथं पुढंच वाटतं कुठेतरी. चला तुम्ही असाच ब्लॉग पूर्ण बघा, कंटिन्यू ठेवा. आजचा ब्लॉग कदाचित थोडासा मोठा होईल कारण की मी सगळे कंटेंट टाकणार आहे. तर पूर्ण ब्लॉग बघा. बाहेर झालाय अंधार, पण ह्याला घालायचा गॉगल. सांग रे जरा तुला कसं होईल शपथ. तर हाय गाईज, मी सुमित तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा आपला ब्लॉग असा आहे की आपल्याला आज जायचं आहे ऐरोलीचा महाराजा वाजवायला. तर तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की आपण पूर्ण टेम्पो वगैरे कालच भरून ठेवलेला. कालच्या केसीच्या राजाचा पण ब्लॉग काढला आहे मिनी, तो पण बघा. त्याच्यात पूर्ण दाखवलं आहे की मिनी टेम्पो वगैरे भरला आहे सगळा. मिनी म्हणजे सगळ्यांनीच भरला आहे आपल्या पूर्ण आरबी टीमनी. तर मग आता सगळे तिथून अंबरनाथवरतून डायरेक्ट निघणार आहे ट्रेननी आणि मी इथं कल्याणला भेटणार आहे त्यांना, कल्याण स्टेशनला. पण आपण डायरेक्ट त्याच ट्रेननी जाऊ त्यांच्यासोबत. आता माझ्यासोबत अजून इथून 2-3 जण होते. साहिल आणि हरीश होता, परत अन्नू आहे. अन्नू आता येतोय आपला ताशावाला. साहिल आणि हरीश आता बोलत आहेत की मी जातो ह्याच्यानी गाडीने, त्यांना काहीतरी रस्त्यात काम आहे वाटतं, तर त्याला गाडीने जाणार आहे. तर बघू आता अन्नू येतोय म्हणून त्याच्यासाठी थांबलोय, नाही तर आत्तापर्यंत निघाला असतो घरून. आता हा भेटला आपल्याला इथं, हा आलाय माझ्या घराच्या इथं. श्रेयस आम्ही येतोय, तुम्ही पण या. केले चाळी. आमचा कॅमेरामॅन पण आलाय. आजचा आपला कॅमेरामॅन. काय चालू आहे इथं? सुमितचा नवीन ब्लॉगची स्टोरी टाकतोय. अरे बापरे, आमचे धन्यवाद धन्यवाद. चला मग आता अन्नू आला तर निघतो, मग तुम्हाला स्टेशनला जाऊन भेटतो. कुठं चाललोय आपण? ऐरोलीचा महाराजाला. आम्ही येतोय, तुम्ही पण या लवकरात लवकर. लवकरात लवकर कधी पण 7 वाजेपर्यंत या तुम्ही. आम्ही 7 वाजता चालू करणार आहे वाजवायला. समोर बघ नाही तर काय बघतोय, कुठे इथं तिथं बघतोय कॅमेरामध्ये बघ ना. मला नाही आदत कॅमेरामध्ये बघायची. तुझं काय टाकणार आहे तो, अपलोड करणार आहे. येड आहे का? काय लेट येतात आणि इथं यांच्या गाडी बांधते अजून. आणि मला बोलतो 2 वाजलेत आणि अजून निघाला नाही म्हणून. मला निघालोय, जाऊया आता. बाकीचे पण निघाले तिथून अंबरनाथ. भावांना तुम्हाला पोरींच्या आयडी पाहिजे असतील ना, इथून लय भेटतील. पण पोचलो इथं स्टेशनला. तर ठाणे साहिलचा फोन आलेला आपल्या रॉयल बीट. मग तो बोललाय आता की ठाणे स्लो लागेल, आता तीच शोधतोय आपण. हे बघा याचा ब्रेकअप झालाय, याचा तोंड बघूनच समजू शकतो आपण. 7-14 माझी इज्जत काढतोय तू. आहे आहे का? आहे का? काय गर्लफ्रेंड की इज्जत? वाईट होईल भावा तुझ्यासोबत. जाऊ जास्त पर्सनल नाही जायचं. चला आता ट्रेन आल्यावरती भेटूच आहे सगळ्यांसोबत. भावांनो तिथं स्ट्रॅटर्जी दिली आम्हाला. आम्ही सगळे इथं ठाण्याच्या ट्रेननी बसलोय. ते ठाणे बोलले तर आत्ता फोन केला तर बोलतायत की काय CST फास्टला बसलेत म्हणून. आता बघू डोंबिवलीला उतरू आपण. डोंबिवलीला उतरून त्यांना भेटू.
आपला आजचा दुसरा ब्लॉगर. काय 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 बोललाय मला काहीच समजलं नाही. तुम्हाला समजलं असेल तर कमेंट मध्ये सांगा. आम्हाला लय भारी स्पीच दिली सगळ्यांनी. पळून लय एकदम दम लागला, एकदम चालवला. हा ना. कुठला पुढच्या डब्याला होतो आम्हाला बोलला सिद्धार्थ की मागच्या डब्याला ये म्हणून. सर्वात मागे आले, सर्वात मागे. आता ह्याच्या मागे एक पण डब्बा नाही आणि इथं येऊन चढून बघतो तर इथं कोणच नाही. 12 डब्याच्या गाडीला 10 डब्यात आपण काढतो. हे बघा या ट्रेन मध्ये आहेत का बघू का. डोंबिवलीला उतरू आणि मग त्यांना भेटू. तर आता उतरलो आपण डोंबिवलीला. ट्रेन इथं तर बघू फास्ट कुठे लागली आहे. याचं ह्यानी पूर्ण शूट मी जिथं घेतोय तिथंच घेतोय तो. हे बघा याचं अजून चालूच आहे तिथं. ही कुठली कर्जत फास्ट आहे. जाऊ आता मागची ट्रेन पकडू. CST फास्ट भेटतो. तर भावानं ट्रेन आली आता बघा CSMT फास्ट. ह्यानी पण ब्लॉग चालू केलाय. मी तर ह्याचा ब्लॉग भाई आज विषय नाही. आता ह्याचं काय आता आपल्याला सांगायची गरज नाही. त्याचं तोंड बघूनच समजतंय तो किती उदास आहे. गर्दी तर आहे. बघू आपले 2 जण उभेच बोलतायत दरवाजाला. बघू कोण उभे. हे बघा हे बघा रोहित दादा. चला आता ट्रेन मध्ये चढतो भेटतो तुम्हाला. गणपती बाप्पा. त्याला उतरवलं आहे मी आणि परत चढवलं आतमध्ये. तो अजून श्रेयस भाई याला आज पहिलं काम आहे आपल्या सोबत. कसं वाटतंय. अरे काय चांगलं वाटतंय. चला घे 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 घे. तर आपण पोचलो इथं ठाणे स्टेशनला. साहिल राहिलेला मागे तर साई येतोय मागच्या ट्रेननी म्हणून सगळे थांबले इथं. बघा उदय दादा, श्री दादा, उदय दादा हे तिघं तर आपल्या सोबतच आहेत. हे बघा सगळे पोरे. सुमित दादा. मामांना तिकीट काउंटर पाहिजे. कोणाला माहित असेल तर कमेंट करा. काय ठाण्याचा या मामांना तिकीट काउंटर पाहिजे. काय बोलतोय तो. दादा आता साईल वगैरे येईल बघतो तुम्हाला भेटतो. आपण आता बसलोय ट्रेन मध्ये. बघा आता ठाण्याला आहे. सचिन दादा, सुमित दादा आणि हा अन्नू बेस्ट प्लेअर आपले. साहिल येणार होता पण साहिलसाठी थांबलो नाही. आता ट्रेन आली तर साहिलला डायरेक्ट ऐरोलीलाच बोलवतो. रोहित दादा बोल काय तरी. सचिन दादा. काय TDM. अरे DDM नाही रे KDM. काय ऐकते दादा बोल काय तरी. चला माझा ऐरोलीला जाऊन कंटिन्यू कर. तर ज्याला सोडून जायचा विचार चालू होता तो भेटला इथं ठाण्यालाच. हा त्याच्यासोबतचा ताशा प्लेअर आहे आपला आजचा
साहिल द ड्रमर. नवरात्रीची मीटिंग होती. साहिल द ड्रमर बोला काय तरी. तर भावांना पोचलो आपण इथे ऐरोलीला. बघा आरबी सेनाची पुरी टीम. दादा ऐरोली. आपला ट्रेन वगैरे सुटले सगळे आलेत. आता इथून बघू आता कुठं जायचं ईस्टला वेस्टला. तर आपण आलो इथं बाहेर स्टेशनच्या चाय वगैरे पिली. तुम्ही चायची व्हिडिओ मी काय पिताना नाही दाखवले आपण चाय. हे बघा इथं आलोय आणि नवी मुंबई श्री दादा बाकीचे सगळी टीम आरबी सेना. ह्याला काय माहिती काय होतात तो नुसता बंद कर बोलतो. ट्रेन चालली तिकडून. आपण चाललो आता स्पॉटला. इथं जवळच आहे स्टेशनच्या बाजूलाच आहे कुठं तरी. चालतच चाललं आपल्याला काय अजून खूप टाईम आहे चालू करायला. जातो तिकडं स्पॉटला जाऊन भेटतो तुम्हाला. बघा इथं रॉयल बीट्सचा बॅनर आहे आपला. आणि इथं रॉयल बीट्सची टीम आहे. तर इथं पुढंच वाटतं कुठेतरी. चला तुम्ही असाच ब्लॉग पूर्ण बघा, कंटिन्यू ठेवा. आजचा ब्लॉग कदाचित थोडासा मोठा होईल कारण की मी सगळे कॉन्टेंट टाकणार आहे. तर पूर्ण ब्लॉग बघा. पोचतो आता लोकेशनला. बघा मंडप आहे ऐरोलीचा महाराजा. सगळे आलेत. टेम्पो पण इकडंच कुठेतरी लावला आहे लोकेशनला. बघा आले आले पोरं सटकले. तो बघा तो बघा मटी महाराज आहे. तर आता भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. सगळं बघू आता कसं काय करायचं इथे. तर 2 रोटोचा सेटअप आहे आपल्याला रनिंगला. अजून हातगाड्या वगैरे बांधायला लागतील की ट्रॉली असेल माहिती नाही. तर हे सगळे कुठे झालेत बघतो मी पण जातो त्यांच्यासोबत. भेटतो थोड्या वेळात. तर भावांनो मूर्ती जरा ट्रॅफिकमध्ये अडकली आहे. तर सगळे परत बसलेत तिकडं जिथं आपण आराम करत होतो. यांना सलूनमध्ये जायचंय. हॅरी आपले 2 भाऊ पण आलेत आज वाजवायला रॉयल बीट्समध्ये. हॅरीचं टी शर्ट नका बघू ते जाऊ द्या. टी शर्ट चांगलं आहे. माणूस बरोबर नाही फक्त जरा साईज मोठी दिली माणसाला. भाई लई भारी लाईन शिकला का आज आपण. एकदम मोटिवेशनल लाईन दिली. आणि रिस्पॉन्सिबिलिटी बोल. अरे बोल रिस्पॉन्सिबिलिटी बोल. अरे बोल. तोतला आहे काय समजून घे. तोतला आहे जरा. मला आता जातोय तिकडे परत मंडपच्या इथे. मी पण जरा फिरायला गेलेलो मी साहिल आणि हॅरी. आम्हाला काय पाणीपुरी खायची होती पण भाई काय खिलवत नाही. जरा भाईचा बजेट डाऊन आहे रे. तुझे भाई रोज शो चालू आहेत तू काय खिलवत नाही. आता काय बोलू जाऊ दे. रॅपिडो मारायला लागते आम्हाला. काय सांगतो कामावरून यायचं रॅपिडो मारायची. काढून चालतो. जरा भेटतो तुम्हाला. आता इथं पोचलो आपण. हे बघा समोर दिसत असेल तुम्हाला मंडप. 2 हत्ती पण आहेत आमच्या स्वागतासाठी. आणि ह्यो एक घोडा. हा निर्लज्ज घोडा. चला आलो इथं मंडपच्या इथं. बघू सगळी पोरं काय करतायत. तिकडं जाऊन भेटतो तुम्हाला. तर आपण आलो इथं मंडपाच्या इथं. बघा इथं सगळं सामान सेटअपचं काम चालू आहे. ठोकाठोकी चालू आहे इथं. सुमित दादा सगळे युनिट बंद होते. काल चालू होते. काल वाजवलं तरी बोलते सगळे युनिट बंद होते. सगळी कामं चालू आहेत तिकडं. हे आपण भेटू तिकडं. ह्याचं काय काय नाही रे. चल चांगलं दिसतंय. काम कर जरा व्हिडिओ काढतो. भाई करतो काम समजलं का. तुझ्यासारखा नाही. बंद कर ना तुला समजत नाही का. काय इथं भेटतो आपण.
इथं काय झाले अजिंक्य दादा सँडी दादा तर ठोककाम चालू आहे ते बघू आपण. ते तर काम जोरात चालू आहे. आता तिकडं बघू काय झालं आपल्या युनिट वगैरे बनवायचे काम चालू आहे तिथं. हे बघा इथं अमोलदा आहे. अमोलदा युनिट चालू आहे का चेक करतोय सगळे. काय 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 परत बोल पूर्ण काम जोरात चालू आहे. फक्त आता एवढाच सेटअप काढलाय आपण कारण की आपल्याला इथून नाही वाजत आहे. इथं मंडप आहे ऐरोलीचा महाराजाचा. फक्त एवढाच सेटअप काढलाय. बाकी सगळा टेम्पो दे. बाकी सगळा सेटअप टेम्पो दे. आता आपल्याला इथून नाही वाजत. इथं सगळा सेटअप केला आहे. इथून थोडंसं मागून आपल्याला वाजवायला चालू करायचं आहे. पहिले ढोल ताशा पथक नाशिक ढोल ते असतील. ते वाजवल्यानंतर मग आपल्याला अर्ध्यातून वाजवायला चालू करायचं. तुम्हाला भेटतो आता पूर्ण सेटअप झाल्यावर. तर तुम्हाला एक भूत दाखवतो. आता तुम्ही भूत बघा. हे बघा अंकल ऐसे इसको झापड़ दिया तो उसके मुंह पे थूको जरा. थोड़ा सा थूकता हूँ तो इससे एकदम फ्लो हो जाएगा. लाइट ऑफ. इथे फ्रेश व्हायचं काम चालू आहे. चेहरा जरा जर तुम्हाला हॅरीच्या फेस मध्ये काय फरक वाटला तर नक्की कमेंट मध्ये सांगा. ब्रँड थांब तुला नंतर घेतो. तर मला विषय असा आहे. मला एक प्रश्न पडलाय तो आपण विचारूया हॅरी दादाला. हे बघा बाहेर झालाय अंधार पण ह्याला घालायचा गॉगल. सांग रे जरा तुला कसं होईल शपथ. आतापर्यंत आपण होतो इकडं मंडपच्या इथं होतो. सगळे थांबलेलो. आता निघालोय. हे बघा यांची फालतूगिरी अजून चालूच आहे. तर हातगाडी घेऊन चालले. रोटो काढले आपण तात्पुरती. तिथं जाऊन सगळे लावू. स्टँड वगैरे सगळं लावलेलं ते अडकलं. हे बघा हे दोघं जोकर इथंच आहेत. आता चाललोय बघू कुठून चालू करायचं. भेटतो तुम्हाला पुढे. अरे मी आलो पाहिजे. अरे आहे ना भाई सगळे. जमतंय का. जमलं का.
काकांची फरमाईश होती म्हणून आपण इथं मंदिरात थोडा वेळ वाजवलंय. तर तुम्ही बघितलं असेल सगळ्या आर्मीच्या टीमनी पण एन्जॉय केला, आपण पण वाजवताना एन्जॉय केले, नाचलो पण सगळे. म्हणजे मी तर वाजवतो, बाकी येऊन पोरं नाचले सगळे. तर तिथं जरा बेसला खड्डे पडले तर बेस गरम करतात ते. हा बघा आजचा आपला ड्रमर. हे बघा भोंगे उलटे केलेले आपण त्या काकांच्या फरमाईशमुळं. स्टँड फिरवला होता, जास्त काय नाही, स्टँड फिरवून आतमध्ये 3 सामान वाजवत होतं आपण. आवाज येतोय मागून, मूर्ती येते जवळ, आगमन झालंय चालू. तुम्हाला आता डायरेक्ट वाजवतानाच भेट. भावांना आपण इथं पुढं आलोय आगमन बघायला. हे बघा इथं अजून एक बेंजो पार्टी ती मागे होते, त्यांना इथला पट्टा दिला वाजवायला. इथं मी, अजिंक्य दादा, साहिल, हॅरी आणि आधी आलोय. जाऊ दे मारू नको, राहू दे. इथं चालू आहे आगमन ढोल ताशामध्ये. हे बघा आपली टीम इथं भेटली आहे अर्धी. बघा अंगम पण इथं आहे. तर दुसरी बेंजो पार्टी रोहित दादा, दादा काय होतं दादा. पुढं तिकडं मूर्ती आहे. चला आपण मूर्तीजवळ जाऊ आणि तिथले फुटेज घेऊ. सेटअप रेडी आहे. आता चालू करतो आपण वाजवायला. नक्की सांगा कसं वाजवायचं. तेव्हा मूर्ती तिकडे आली. नक्की बघा वाजवून आणि नक्की सांगा कसं वाटतं. फुल धमाल करणार आहे आता. फुल टू एकदम ऐरोली गाजवणार पूर्णपणे एकदम. पूर्ण गाजवणार आहे आता ऐरोलीचा महाराजा.
भावांना आता शो संपला आपला. सगळं पॅकअप झालं इथं, सगळे पॅकअप करतायत. अमर दादा पट्टे का पट्टे आलाय? अरे पट्टे द्या. पट्टे हे लोक कशी आहेत त्याची? तर आता हा पण आलाय तांदू. सध्या आता कसा वाजला आजचा शो? एकदम कडक, फुल पॉवरफुल. तर नाद नाही फुल पॉवर. बघा ब्लॉग बघा पूर्ण एंड पर्यंत बघा. तर हे बघा इथं पॅकअपचं काम चालू आहे. तर आपला भाऊ पण आलाय आज. काय बोलणार का भाई ब्लॉगमध्ये? आता आलो आम्ही पण वाजवू. भाई लांबून येऊन बसवलं आयुर्वेदमध्ये. वन साईड वाजवलं वगैरे थोडे पुढे त्रास होईल. असंच परत या आयुर्वेदमध्ये वाजवत राहा. एक नंबर वाट आहे. धन्यवाद भाऊ. इकडे आला आम्ही तुमच्या इकडे येऊ. बस का भाई, ये ना कधी पण एनी टाईम. हा इथं मूर्ती आहे. तर आपण तिकडं बघू काय हालचाल आहे. तर श्री आता आहे. सगळं इथं सामान वगैरे काढतायत हातगाडीवरून. अमोलदावर चढलाय. तर सगळं पॅकअपचं काम चालू आहे. तर तुम्हाला भेटतो पॅकअप करून. अन्न पॅकअप वगैरे सगळं करून झालंय. टेम्पो भरला आपण हे बघा. आता निघतोय टेम्पो. तर विषय असा झालाय की आपल्याला 1 वाजून गेलाय पॅकअप करायला. बाय. विषय असा आहे की आपल्याला 1 वाजून गेलाय आता पॅकअप वगैरे करायला. तर ट्रेन सुटली आहे. तर इथं सगळं डिस्कशन चालू आहे कसं जायचं कसं नाही. हे बघा टेम्पो निघाला आपल्या बाहेर रोड. आपण तर काय येताना ट्रेननी आलतो. सगळं चालू आहे कसं जायचं कसं नाही. इथं चालू आहे घरी कसं जायचं त्याचा विषय. तर पोरं वगैरे मोजतात सगळे. तर चला मी तुमचा धन्यवाद करतो माझा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल. तर आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट सगळं करायचे जे काय असतं ते. तर भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग पण नक्की बघा. आणि हा पण धन्यवाद तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल.